किचनमध्ये परत एकदा तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण आहे ना व्हेज बिर्याणी कशी करायची ते बघणार आहोत। तर इथे मी मोठं पातेलं ठेवलेलं आहे शेगडीवरती। बिर्याणीसाठी आपण पाणी ठेवताना आपण जितका तांदूळ घेतला त्याच्या 6 पट पाणी ठेवायचं आहे। तांदूळ घेताना तुम्ही कोणत्याही क्वालिटीचा घेऊ शकता, फक्त तांदूळ आपल्याला जुना पाहिजे। इथे मी बासमती घेतलेला आहे। वजनीप्रमाणे म्हटलं तर हा तांदूळ मी 500 ग्रॅम घेतलेला आहे, अर्धा किलो। आता इथे एका प्लेटमध्ये काही खडे मसाले काढून घेतलेले, 1 चमचा जिरं, 2-3 तमालपत्र घ्यायचे आणि 2-3 लवंग, 2-3 मिरी, 2-3 दालचिनी, हिरवी विलायची, जे पण तुमच्याकडे खडे मसाले असतील ना ते खडे मसाले थोडे थोडे घ्या। पाण्यामध्ये 1.5 चमचा मीठ टाकलंय मी, खडे मीठच टाकलंय, तुम्ही बारीक मीठ टाकलं तरी पण चालेल। त्यामध्ये 2-3 चमचे तेल टाकायचं आणि आपण जे खडे मसाले काढलेले ते सर्व खडे मसाले भात शिजवण्याच्या पाण्यामध्ये टाकायचे। त्यानंतर इथे मी जो तांदूळ काढून घेतलेला आहे यामध्ये पण आपल्याला पाणी टाकून 10 मिनिटासाठी भिजत ठेवायचं आहे। आधी स्वच्छ धुवून घेणार आहे मी 1-2 पाण्याने, त्यानंतर यामध्ये आपल्याला चांगलं पाणी ओतायचं आहे। 10 मिनिट पाणी ओतून हे तांदूळ असेच ठेवायचे। 10 मिनिटं झालेले, आता तांदळातलं पाणी आपण सर्व बाजूला काढून टाकू आणि हा तांदूळ उकळत्या पाण्यामध्ये टाकायचा। आपण जे पाणी ठेवलेलं होतं ते पाणी उकळी आल्यानंतरच यामध्ये तांदूळ टाकायचा। हाय फ्लेमवरती आपल्याला 5 ते 7 मिनिटं तांदूळ छान असा थोडाफार अर्धवट शिजवून घ्यायचा आहे, फार जास्त शिजवायचा नाही। थोडीशी कसर राहिली पाहिजे तांदळामध्ये। अशा पद्धतीमध्ये शिजवल्यानंतर हा तांदूळ आपल्याला एखाद्या चाळणीवरती सर्व काढून घ्यायचा आहे। पुरण चाळण्याची जी चाळण असते ना त्या चाळणीवरती आपल्याला हा सर्व भात ओतून घ्यायचा आहे आणि यामध्ये जे काही आपण खडे मसाले टाकलेले होते ना हे सर्व काढून टाकायचे, नाहीतर ते बिर्याणी खाताना मध्ये मध्ये येतात। आता इथे मी उभे कांदे कापून घेतलेले 4, तर ते कांदे आपल्याला तळून घ्यायचे, म्हणजे कांदा ना क्रिस्पी करून घ्यायचा आहे, कडकडीत तेलात तळायचा आहे हा कांदा। तर हे बघा इथे मी छोटीशी लोखंडी कढई ठेवलेली आहे आणि हाय फ्लेमवरतीच हा कांदा आपल्याला चांगला क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। तर हे बघा कांद्याचा रंग तुम्ही बघू शकता, एकदम छान असा मस्त ब्राऊन झालेला आहे। खूप जास्तही तळायचा नाही, नाहीतर तो कडवट लागू शकतो। आता हा कांदा सर्व मी ना एका डिशमध्ये काढून घेणार आहे। त्याचप्रमाणे दुसराही कांदा मी पुन्हा त्यामध्ये टाकला, तोही तसाच तळून घ्यायचा। कांदा तळून झाल्यानंतर त्याच तेलामध्ये मंद आचेवरती आपल्याला 10-15 काजू पण थोडेफार क्रिस्पी करून घ्यायचे, तळून घ्यायचे। खूप जास्त तळायचे नाही, हलकेसे थोडेसे रंग चेंज झाला की काढून घ्यायचे। त्यानंतर आपल्याला यामध्ये पनीर तळायचे आहे, तर मी आधीच पनीर कट करून ठेवलेलं होतं। 150 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे मी। पनीर पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही टाकलं तरी आपले पनीरची टेस्ट बदलणार नाही, पण आपण व्हेज बिर्याणी करतोय ना त्यासाठी मी इथे थोडंफार पनीर वापरते। पनीर पण थोडंफार हलकं फुलकं असं तळून घेतल्यानंतर काढून घ्यायचं। त्यानंतर व्हेज बिर्याणीसाठी लागणाऱ्या भाज्या इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेतल्या। या ठिकाणी 2 ते 3 मिडियम आकाराचे कांदे असे उभे कापून घेतले, 1 गाजर पण असं उभं कट करून घेतलं, 1 टोमॅटो, 4-5 हिरव्या मिरच्या उभ्या कापून घेतल्या, अशा मधोमध कट केल्या, 1 शिमला मिरची पण अशी उभी कट करून घेतली। या ठिकाणी तुम्ही भाज्या कोणत्याही आकारात कापून घेऊ शकता। अर्धी वाटी फ्रेश मटार, थोडंसं दही, 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, 150 ग्रॅम पनीर तळून घेतलेलं आहे। त्यानंतर कोथिंबीर आणि पुदिना लागेल आपल्याला। व्हेज बिर्याणी असो किंवा नॉनव्हेज, पुदिना पाहिजेतच। त्यानंतर 1 बटाटा मी साल काढून असे बारीक काप करून घेतलेले, लाल पडतो बटाटा त्यामुळे मी पाण्यामध्येच ठेवला। आता आपण पातेल्यामध्ये बिर्याणी करायला घेऊ, तर पातेल्यामध्ये 2 पळी तेल टाकलेलं आहे मी। तेल थोडंसं जास्त टाकायचं कारण अर्धा किलो बिर्याणी करतोय आपण। त्यानंतर यामध्ये मी उभा कापलेला कांदा टाकला, कांदा हलका फुलका थोडासा गुलाबी रंगावर आला आहे। त्यानंतर यामध्ये 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकली। आलं लसणाच्या पेस्टमध्ये 1 इंच आल्याचा तुकडा घ्यायचा, 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या मिक्सरला थोडंसं वाटून घ्यायचं, थोडं बारीक करून घेतल्यानंतर आलं लसणाची पेस्ट पण इथे तेलामध्ये छान परतली। त्यानंतर 5 ते 6 हिरव्या मिरच्या पण त्यामध्ये टाकल्या। यानंतर यामध्ये लगेच आपल्याला भाज्या टाकायच्या आहे। सुरुवातीला मी बटाट्याचे काप टाकले, त्यानंतर गाजर, फ्रेश मटार टाकला। हे सर्व काही तेलात छान असं परतवून घ्यायचं 1-2 मिनटं, कारण ह्या वस्तू ना शिजायला वेळ लागतो। शेवटी आपल्याला शिमला मिर्च आणि 1 टोमॅटो टाकायचा। बिर्याणीमध्ये टोमॅटो टाकला नाही तरी पण चालतो, पण आम्हाला आवडतो त्यामुळे मी टाकला। तर आता या सर्व भाज्या आहे ना खूप जास्त आपल्याला शिजवायच्या नाही आहे। यामध्ये थोडंसं अर्धा चमचा मीठ टाकलं आहे मी, कारण भाज्यांना पण मिठामुळे ना टेस्ट येते। आणि भाज्या हाय फ्लेमवरतीच परतायच्या, मंद आचेवरती अजिबात परतायच्या नाही। त्यानंतर यामध्ये काही मसाले ॲड करायचे, तर इथं मी अर्धा चमचा हळद टाकली, अर्धा चमचा गरम मसाला आणि
1 ते 1.5 चमचा आपल्याला बिर्याणी मसाला वापरायचा आहे। तर इथं तुम्ही बघू शकता या बॉक्सवरती बिर्याणी मसाला आहे। तुम्ही कोणत्याही कंपनीचा बिर्याणी मसाला इथे वापरू शकता। हे सर्व मसाले छान तेलात परतून घ्यायचे। त्यानंतर यामध्ये आपण दही वापरणार आहोत। तर इथं मी 4 ते 5 चमचे दही टाकलं आहे। दही खूप जास्त आंबट पण नसावं। त्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरलेली पुदिना आणि कोथिंबीर पण टाकायची। थोडंसं मीठ मला कमी वाटलं म्हणून मी पुन्हा टाकते। हे सर्व काही आपण ना छान असं परतवून घ्यायचं तेलामध्ये। भाज्यांना थोडंफार तेल सुटेपर्यंत आपल्याला ह्या भाज्या परतायच्या आहे। भाज्या पूर्णपणे आपल्याला शिजवून घ्यायच्या नाही आहे, अर्धवटच शिजवायच्या आहे। भाज्यांना छान तेल सुटल्यानंतर अर्धवट शिजलेल्या भाज्यांचे आपल्याला लेयर करायचे आहे। तर इथं मी 2 लेयरच्या भाज्या प्लेटमध्ये काढून घेतल्या आणि 1 लेयरची भाजी मी पातेल्यातच ठेवली आहे खाली तळाला आणि भाताचे पण 3 भाग करून घेतले। एक भाग मी भाज्यांवरती टाकून घेतला। तर साधा राईस टाकल्यानंतर आपल्याला हाताने चांगला पसरवून घ्यायचा आणि पुन्हा थोड्याशा भाज्या यावरती पसरवून ठेवते मी, अशी लेयर द्यायची आपल्याला। त्यानंतर यावरती आपण जे पनीर आणि काजू तळलेले ना ते पण थोडे थोडे टाकायचे। कांदा पण आपण तळून ठेवलेला होता, यावरती कांदा पण घालायचा। कोथिंबीर असली तर कोथिंबीरही घालायची आणि पुन्हा आपल्याला यावरती एक दुसरा भाताचा भाग टाकायचा आहे। तर असे लेयर्स केल्यामुळे ना ही बिर्याणी खरंच खूप टेस्टी होते आणि दिसायला पण भारी दिसते। पुन्हा यावरती आपल्याला शिल्लक राहिलेल्या भाज्या सर्व पसरवून द्यायच्या आहे। आता आपले हे 2 लेयर झालेले या सर्व भाज्या याच्यावरती टाकून दिल्यानंतर शेवटचा 3रा लेयर आपल्याला राईसचा टाकायचा आहे। भाज्यांवरती पुन्हा थोडंसं पनीर, काजू आणि कांदा टाकायचा। तर मध्ये मध्ये पनीर, काजू छान लागतात बिर्याणीमध्ये। त्यानंतर आता यावरती शेवटचा भाताचा जो 3रा भाग आहे ना तो भाग टाकणार आहोत आपण। तर हा सर्व राहिलेला भात मी टाकते आणि तुम्ही इथं बघू शकता आपला भात एकदम असा मोकळा सुटसुटीत झालेला आहे। 3 लेयर दिल्यानंतर यावरती आपल्याला थोडासा खायचा फूड कलर टाकायचा आहे। फूड कलर पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल आवडत तर नका टाकू। मी ऑरेंज आणि ग्रीनमध्ये टाकलेला आहे, यामुळे थोडीशी बिर्याणी छान दिसते। आणि त्यानंतर सर्वात शेवटी तळलेला कांदा, काजू आणि पनीर टाकते, यामुळे आपली बिर्याणी खूप छान अशी मस्त टेस्टी दिसते। आता ही सर्व टाकल्यानंतर सर्वात शेवटी थोडीफार कोथिंबीरही टाकली मी आणि यावरती झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं मंद आचेवरती बिर्याणीला चांगला दम द्यायचा आहे। बिर्याणी 15 मिनिटांनी छान अशी मस्त फुलून येते। बिर्याणी खाण्याच्या आधी 2 तास चांगली ती मुरू द्यायची, त्यानंतर बिर्याणी खायची, तेव्हा ती भारी लागते। आणि बिर्याणी प्लेटमध्ये घेताना कशा पद्धतीने घ्यायची ते पण तुम्हाला दाखवते। या ठिकाणी आपण उलटणी किंवा झारा घ्यायचा आणि तो घालताना आहे ना बिर्याणीमध्ये सरळ घालायचा तळापर्यंत आणि प्लेटमध्ये काढून घ्यायची, त्यामुळे सर्व भाज्या आहे ना बिर्याणीमध्ये व्यवस्थित येतात। आता इथे आपली बिर्याणी प्लेटमध्ये काढून झाली आहे। सर्वात शेवटी यावरती क्रिस्पी तळलेला कांदा घालायचा, यावरती लिंबू पिळा, कांदा घ्या आणि अशा झटपट सोप्या पद्धतीने व्हेज बिर्याणी नक्की करून बघा आणि मला सांगा कमेंटमध्ये कशी झाली। चला तर अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी सोबत परत भेटू आपण। तोपर्यंत सर्वांना बाय बाय।